नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणी अर्थात मॉडर्न पिरियोडिक टेबल मधील ब्लॉक्स किंवा ज्याला मराठीत आपण खंड म्हणतो तो कन्सेप्ट पाहणार आहोत। तर 4 ब्लॉक्स आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक। तर एक साधा प्रश्न की या ब्लॉकचं नाव पी क्यू आर एस किंवा ए बी सी डी अशा प्रकारे का ठेवलं नसावं, एस पी डी एफ असंच का ठेवलं असावं? तर त्याचं कारण आहे की कोणत्याही एलिमेंट मधला जो व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन असतो त्याच्या ॲटम मधला तो ज्या ऑर्बिटल मध्ये असतो किंवा ज्या सबशेल मध्ये असतो, तर आपण यावरूनच त्यांचं वर्गीकरण एस पी डी एफ ब्लॉक असं करतो। म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर पर्टिक्युलर एलिमेंट किंवा ॲटम मधला व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन जो हायर एनर्जी इलेक्ट्रॉन असतो, तो इलेक्ट्रॉन ज्याला मराठीत आपण संयोजी इलेक्ट्रॉन म्हणतो, तो जर एस ऑर्बिटल मध्ये असेल तर एस ब्लॉक एलिमेंट, पी ऑर्बिटल मध्ये असेल तर पी ब्लॉक एलिमेंट, डी ऑर्बिटल मध्ये असेल तर डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ऑर्बिटल मध्ये असेल तर त्याला आपण एफ ब्लॉक एलिमेंट म्हणतो। पिरियोडिक टेबल येऊन तुम्हाला माहित झालेला आहे कसा आहे तो। तर या ठिकाणी आहेत एस ब्लॉक एलिमेंट, या ठिकाणी पी ब्लॉक एलिमेंट, या ठिकाणी डी ब्लॉक एलिमेंट आणि तळाच्या ज्या दोन ओळी आहेत लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड तर त्यांना आपण एफ ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो। आता यांना असं का म्हणतो तर या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो असतो एस ऑर्बिटल मध्ये, एस सबशेल मध्ये पण म्हणता येईल, या ठिकाणी पी ऑर्बिटल मध्ये, या ठिकाणी डी ऑर्बिटल मध्ये आणि या ठिकाणी एफ ऑर्बिटल मध्ये तो असतो। आणि म्हणूनच आवर्त सारणीचं विभाजन 4 खंडामध्ये केलेलं आहे, ज्याला आपण एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड असं म्हणतो। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पिरियोडिक टेबल पाहून घ्या की या ठिकाणी फर्स्ट ग्रुप आणि हा जो सेकंड ग्रुप आहे हे 2 ग्रुप जे आहेत आणि या ठिकाणी असलेला हेलियम यांचा समावेश एस ब्लॉक मध्ये होतो, कारण हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 आहे, म्हणजेच त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये आहे, त्यामुळे हेलियमचा समावेश देखील एस ब्लॉक एलिमेंट मध्ये होतो। त्यामुळे ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड आणि या ठिकाणचा हेलियम हे मिळून एस ब्लॉक एलिमेंट तयार होतात। त्यानंतर 13 ते 18 क्रमांकाचे जे ग्रुप्स आहेत ज्याला रोमन मध्ये आपण 3rd A to 8th A ग्रुप म्हणतो, तर यांचा समावेश पी ब्लॉक मध्ये केला जातो, त्यांना आपण पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो, कारण या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा पी ऑर्बिटल मध्ये असतो। त्यानंतर ग्रुप 3 ते ग्रुप 12 दरम्यानचे जे एलिमेंट्स आहेत यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट म्हणतो, कारण या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये असतो, यांना ट्रान्झिशन मेटल्स असंही म्हटलं जातं। आणि या ज्या 2 सिरीज आहेत तळाच्या त्यांना आपण एफ ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो। तर हे तुमच्या आता लक्षात आलं असेल पूर्ण। त्यानंतर या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये आहे त्यावरूनच आपण काय करतो, एस पी डी एफ असे 4 भाग करतो एलिमेंट्सचे। तर या ठिकाणी एस ब्लॉक आहे, फर्स्ट ए आणि सेकंड ए ग्रुप आहे, या ठिकाणी हे हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि हे हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे या ठिकाणी। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर सेकंड रो पासून 2s, 3s, 4s, 5s, 6s आणि 7s या ज्या ऑर्बिटल आहेत यामध्ये आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिसून येतात, म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन दिसून येतात। उदाहरणार्थ तुम्ही जर लिथियम घेतलं तर त्याचा अनुक्रमांक आहे 3 आणि मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, 1s2 2s1 असं होईल। तर लिथियमच्या समोरच दुसरा जो आहे तो या सेकंड ग्रुप मध्ये कोणता आहे तर बेरिलियम आहे, तर बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल मग 1s2 2s2। या ठिकाणी आपण लिथियम मध्ये 2s1 हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तर बेरिलियम मध्ये 2s2 हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे। आणि ग्रुप मध्ये आपल्याला माहिती आहे की आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सेम असतं, म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ह्या सेम ऑर्बिटल मध्ये असतात आणि म्हणूनच त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात। या ठिकाणी जर विचार केला आता 7s1 असेल आणि 7s2 असेल, या ठिकाणी 6s1 असेल 6s2 असेल। तर अशा प्रकारे तुमच्या आता हे लक्षात आलेलं असेल। आता पी ब्लॉक एलिमेंट तर ग्रुप 3rd A to 8th A पर्यंत आहेत, म्हणजेच आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबल नुसार ग्रुप 13 ते 18च्या दरम्यान आपल्याला पी ब्लॉक एलिमेंट आढळतात, कारण या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किंवा संयोजी इलेक्ट्रॉन किंवा हायेस्ट एनर्जी असणारा इलेक्ट्रॉन हा आपल्याला कुठे आढळतो तर तो पी ऑर्बिटल मध्ये आढळतो। या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आवर्तानुसार या ठिकाणी 2p, या ठिकाणी 3p, 4p, 5p, 6p असं आहे। त्याचबरोबर जर आपण ग्रुपचा विचार केला तर 1s2 2p1 हे बोरॉनचं या ठिकाणी आलं। त्यानंतर कार्बनचा जर विचार केला तर या ठिकाणी त्याचा ॲटॉमिक नंबर 6 असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन इथे वाढेल, म्हणजे 2p2 येईल, या ठिकाणी 2p3 येईल। अशा प्रकारे एक इलेक्ट्रॉन
आउटर मोस्ट शेल मधला या ठिकाणी वाढत जाईल. तर हे सर्व आहेत ते पी ब्लॉक एलिमेंट आहेत. पी ब्लॉक एलिमेंटचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या ठिकाणी एस ब्लॉक एलिमेंट मध्ये मेटल आढळतात आपल्याला. फक्त आपण पाहिले अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल. तर पी ब्लॉक एलिमेंट मध्ये मात्र आपल्याला मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स, ज्याला धातू सदृश्य किंवा हिंदीमध्ये उपधातू, इंग्रजीमध्ये सेमी मेटल देखील म्हटलं जातं, तर ते आपल्याला या ठिकाणी पी ब्लॉक मध्ये आढळतात. आपण यानंतरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत. आणि डी ब्लॉक एलिमेंट मध्ये या 4 सिरीज आढळतात आपल्याला. आउटर इलेक्ट्रॉन ज्या शेल मध्ये असतो, ज्या ऑर्बिटल मध्ये असतो, त्यावरून आपल्याला 4 सिरीज आढळतात. त्यामध्ये 3D सिरीज आहे, 4D सिरीज आहे, 5D सिरीज आणि 6D सिरीज आहे. तर याला फर्स्ट ट्रान्झिशन, सेकंड ट्रान्झिशन वगैरे पण म्हटलं जातं. ते आपण पाहूयात. तर हे डी ब्लॉक एलिमेंट आपल्याला 3rd बी ग्रुप पासून ते 7th बी ग्रुप, 8th बी ग्रुप आणि त्याच्यानंतर मग 1st and 2nd बी ग्रुप, म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीचा विचार केला तर आपल्याला ते 3 ते 12 या ग्रुपमध्ये आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट आढळून येतात. आणि तळाशी ज्या 2 सिरीज आहेत, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड, त्या ठिकाणी लॅन्थेनाइड मध्ये आउटर शेल असते किंवा आउटर ऑर्बिटल असते 4f आणि ऍक्टिनाइड मध्ये असते 5f ऑर्बिटल, आणि त्यामुळे याला आपण एफ ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. तर हा टेबल थोडासा जर लक्षात घेतला तर तुम्हाला कुठलंही एलिमेंट त्याचा ॲटॉमिक नंबर देखील ओळखणं सोपं जाईल आणि तो कोणत्या ब्लॉक मध्ये आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत हेही लक्षात यायला आपल्याला मदत होईल. त्यानंतर हा टेबल आहे. या एकाच टेबलमध्ये आपण 4 ब्लॉकची माहिती घेतलेली आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट. आता आपण अगदी थोडक्यामध्ये एस ब्लॉकची माहिती घेऊयात या ठिकाणी. तर एस ब्लॉक एलिमेंट मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये असतो. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात या ठिकाणी, 1 ते 2 असतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर जनरल कॉन्फिगरेशन म्हणजे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं त्यांचं, NS1 ते NS2 असतं किंवा NS1 और NS2 असतं. N या ठिकाणी 2 ते 7 असतं. कारण आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता ग्रुप फर्स्ट जो आहे अल्कली मेटलचा, त्यामध्ये तुम्ही पहा हायड्रोजन 1s1 आहे, त्यानंतर लिथियम 2s1, 3s1, पोटॅशियम 4s1, 5s1, 6s1 आणि 7s1. अशा प्रकारे NS1 हे ग्रुप फर्स्टचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याला आपण जनरल कॉन्फिगरेशन म्हणतो, ते आहे. आणि सेकंड ग्रुप जो आहे अल्कलाइन अर्थ मेटलचा जो ग्रुप आहे, त्याचा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर आपण विचार केला तर त्याचं प्रत्यक्ष कॉन्फिगरेशन पहा, बेरिलियम 2s2, त्यानंतर मॅग्नेशियम 3s2, कॅल्शियम 4s2, स्ट्रॉन्शियम 5s2, या ठिकाणी 6s2 आणि या ठिकाणी 7s2. मग याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, NS2. मग या ठिकाणी n बरोबर काय होईल 2 to 7 होईल. या ठिकाणी देखील n बरोबर 2 to 7, कारण आपण हायड्रोजन हा अल्कली मेटल म्हणून कन्सिडर करत नाही त्यामुळे. तर फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुपच्या बाबतीत जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS1 किंवा NS2. तर हे तुमच्या आता लक्षात आलं. आता या एस ब्लॉक एलिमेंटचे एक्झाम्पल्स आपण आत्ताच पाहिले, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 म्हणजे अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स. आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यानंतर आपण लगेच व्हिडिओ करणार आहोत 5 मिनिटाचा. तर त्यामध्ये एस ब्लॉक मध्ये सर्व एलिमेंट्स हे काय असतात, मेटल्स असतात. कारण इलेक्ट्रॉन लूज करण्याची किंवा इलेक्ट्रॉन देण्याची त्यांची प्रवृत्ती असते, त्यामुळेच काय आपण त्यांना म्हणतो इलेक्ट्रॉन डोनर असतात ते प्रामुख्याने, त्यामुळे ते मेटल म्हणून कन्सिडर केले जातात. त्यानंतर आता आपण पी ब्लॉक एलिमेंटची माहिती घेऊया. पी ब्लॉक एलिमेंट मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल मध्ये असतात. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात त्या ठिकाणी, 3 ते 8 असतात. आपण पहिल्यांदा पाहिलं की एस ब्लॉक मध्ये 1 ते 2 असतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, तर तेच पी ब्लॉक मध्ये 3 ते 8 असतात. 3 ते 8 का असणार बरं, कारण या ठिकाणी जर 2s ऑर्बिटल आपण कन्सिडर केली आणि पी ऑर्बिटल px, py, pz या प्रकारे असते, तर यावेळेस काय होईल, ही ऑर्बिटल फिल झाल्यानंतर या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन येईल. त्यामुळे पहिला एलिमेंट जो असेल पी ब्लॉक मधला, त्याच्या आउटर शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील आणि जर हे पूर्ण फिलअप झालं अशा प्रकारे, तर मग हे 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन असतील. म्हणून नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतील, 3 ते 8 असतील. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा विचार केला तर NS2 आणि NP1 to 6 असं दिलेलं आहे. NS2 आणि NP1 to 6 म्हणजेच आत्ताच आपण पाहिलं त्याप्रमाणे 2s2 असं जर केलं तर NP1 असू शकतं, NP2 असू शकतं, NP3 असू शकतं. अशा प्रकारे ऑक्टेट पूर्ण होईपर्यंत म्हणजे NS2 आणि 6 आणि 2 8 अशा प्रकारे मग या ठिकाणी निऑनचं कॉन्फिगरेशन तयार होईल. हे झालं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि या ठिकाणी N = 2 to 6 असेल म्हणजे फर्स्ट
शेल जी असते के, त्यामध्ये तर फक्त एस ऑर्बिटल असते आणि नंतरची जी एल शेल आहे त्यामध्ये एस आणि पी ऑर्बिटल असतात आणि यापासून मग पुढे 2 to 6 पर्यंत आपला एन ची व्हॅल्यू असू शकते. त्यानंतर यामध्ये सांगितलेलं आहे की इन्क्लुड्स ग्रुप 13 to 18. आपण ते पाहिलंय की बोरॉन पासून ते निऑन पर्यंतचे जे ग्रुप्स आहेत त्यांचा समावेश या पी ब्लॉक एलिमेंट मध्ये होतो. म्हणजे थोडक्यात बोरॉन पासून नोबेल गॅसेस पर्यंतचे जे ग्रुप्स आहेत त्या सर्वांचा समावेश या पी ब्लॉक एलिमेंट मध्ये होतो. आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्टार करून ठेवा, ती म्हणजे पी ब्लॉक जो आहे किंवा पी खंड हा असा एकमेव खंड आहे की ज्याच्यामध्ये मेटल्स आढळतात. उदाहरणार्थ लीड आहे, अल्युमिनियम आहे, टीन, बिस्मथ हे मेटल्स आहेत. त्यानंतर नॉन मेटल्स पण आढळतात यामध्ये, ते आहेत हॅलोजन्स जसे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन वगैरे. त्यानंतर फॉस्फरस, सल्फर, कार्बन हे नॉन मेटल्स यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मेटॅलॉइड्स ज्याला आपण धातू सदृश्य म्हणतो, हिंदीमध्ये ज्याला उपधातू म्हणतात आणि इंग्रजीमध्ये सेमी मेटल पण म्हटलं जातं. तर सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम, अँटीमनी हे जे काही आहेत मेटॅलॉइड्स तर आपल्याला ते पी ब्लॉक मध्ये दिसून येतात. म्हणजे जर प्रश्न असा विचारण्यात आला की पिरियोडिक टेबल मधल्या कोणत्या खंडामध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स किंवा तिन्ही प्रकारची मूलद्रव्ये आढळतात, तर तो आहे फक्त पी ब्लॉक एलिमेंट. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर तर आता आपण डी ब्लॉक ची माहिती घेऊया. तर डी ब्लॉक मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जो असतो तो डी ऑर्बिटल मध्ये असतो. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन या ठिकाणी किती असतात? 3 ते 12 असतात. कारण डी ऑर्बिटल 10 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करू शकते, त्यामुळे या ठिकाणच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 3 ते 12 असते. या ठिकाणी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा, n-1 डी 1 to 10 म्हणजे डी ऑर्बिटल मध्ये 1 to 10 इलेक्ट्रॉन असतात आणि एस ऑर्बिटल मध्ये 0 to 2. हे तर आपल्याला माहिती आहे की एस ऑर्बिटल मध्ये 0 to 2 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे आता ही एक गोष्ट तुमच्या लक्षात घ्या की के सबशेल मध्ये फक्त एस ऑर्बिटल असते, एल मध्ये एस पी असते, के एल आणि नंतर एम मध्ये एस पी डी ऑर्बिटल असते. म्हणजेच या ठिकाणी प्रिन्सिपल एनर्जी लेवल तर एन बरोबर किती असेल? 3 असेल. तर या ठिकाणी एन बरोबर जर 4 असेल तर n-1 या ठिकाणी आपण म्हटलंय n-1d म्हणजे किती? 3d. तर 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 1 to 10 इलेक्ट्रॉन असतील. उदाहरणार्थ आपण 21 ॲटॉमिक नंबर असलेल्या स्कँडियमचा जर विचार केला तर त्या ठिकाणी काय होईल? 4s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील शेवटी आणि 3d या ठिकाणी 1 असेल. तेच टिटॅनियमच्या बाबतीत काय होईल? 3d2 होईल, याचा 22 ॲटॉमिक नंबर आहे आणि 4s2 अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं जाईल. जनरल फॉर्म मध्ये लिहिलं तर आपल्याला थोडं अवघड वाटतं, पण तसं ते खूप अवघड नाहीये. आणि n इज इक्वल टू किती आहे? 4 to 7 आहे. n इज इक्वल टू 4 to 7 का असणार? जर 4 असेल त्या ठिकाणी तरच अलीकडे 3d ऑर्बिटल अस्तित्वात असेल. त्यामुळे n जेव्हा 4 असेल म्हणजे n ची व्हॅल्यू 4 असली तरच 4 - 1 बरोबर 3 येईल म्हणजे 3d. कारण या k आणि l मध्ये तर डी ऑर्बिटल नसते, ह्या तिसऱ्या एनर्जी लेवल मध्येच डी ऑर्बिटल असते. त्यामुळे n ची व्हॅल्यू या ठिकाणी काय असेल? 4 ते 7 च्या दरम्यान असेल. इन्क्लुड्स ग्रुप 3 to 12 आपण ते पाहिले. ट्रान्झिशन मेटल्स आर कॅरेक्टराइज्ड बाय पार्शियली फिल्ड डी ऑर्बिटल्स असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे अंशतः फिल्ड झालेल्या डी ऑर्बिटल ही कॅरेक्टरिस्टिक असते ट्रान्झिशन मेटल्सची. आता या ब्लॉक मध्ये सर्व मेटल्स आहेत, त्यांचं नावच काय आहे? ट्रान्झिशन मेटल. आपण ज्या पिरियोडिक टेबलच्या प्रॉपर्टीज अशा जर पाठ करत गेलो तर त्या कधी पाठ होत नाहीत. त्यामुळे आपण अभ्यास करताना इथे मेटलचा अभ्यास करायचा, मेटल्स मध्ये ग्रुपचा अभ्यास करायचा. अशा प्रकारे जर अभ्यास केला तरच आपल्याला पिरियोडिक टेबल लक्षात राहतो, पाठ करावा लागत नाही. त्यानंतर या डी ब्लॉक मध्ये आपण सिरीज आहेत त्या पाहिल्या, 4 सिरीज 3d, 4d, 5d आणि 6d. त्यांनाच फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, सेकंड ट्रान्झिशन सिरीज अशा रीतीने देखील नावे दिलेली असतात. या ठिकाणी सगळीकडे फर्स्ट झालंय, परंतु ते फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, सेकंड ट्रान्झिशन सिरीज, थर्ड ट्रान्झिशन सिरीज आणि फोर्थ ट्रान्झिशन सिरीज असं म्हटलं जातं. जनरली द ग्रुप नंबर टेल्स अस द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन दॅट ग्रुप. म्हणजे ग्रुपचा जो नंबर आहे रोमन अंकामधला तो आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती ते सांगतो त्या एलिमेंट मध्ये. परंतु ट्रान्झिशन मेटलच्या बाबतीमध्ये मात्र हे एक्झॅक्टली सांगता येत नाही. कारण तुम्ही पहा ग्रुप 3 जो आहे ज्यामध्ये स्कँडियमनी सुरुवात होते 21 नंबरचा, तर त्यामध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. आपण या ठिकाणी आता लिहिलं 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे स्कँडियम मध्ये. परंतु ग्रुप 4 मध्ये 2 ते 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, 5 मध्ये 2 ते 5 आहेत, 6 मध्ये 2 ते 6 आहेत, 7 मध्ये 2 ते 7 आहेत आणि 8 मध्ये 2 ते 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. आता 8 पेक्षा जास्त तर असणार नाहीत. ग्रुप 9 मध्ये पुन्हा 2 ते 3 आहेत, ग्रुप 10 मध्ये 2 ते 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, ग्रुप 11 मध्ये 1 ते 2 आहेत आणि ग्रुप 2 मध्ये पुन्हा 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. ते हे पाठ करणं काही अवघड नाहीये.
आता अशा प्रकारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हेरिएबल असल्यामुळे त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट देखील काय असतात, व्हेरिएबल असतात. आयर्न कॅन एक्झिस्ट इन 2 स्टेट्स, म्हणजे Fe+2 ज्याला आपण फेरस आयन म्हणतो आणि Fe+3 म्हणजे ज्याला आपण फेरिक आयन म्हणतो. तर अशा प्रकारे त्यांच्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला पाहायला मिळतात. तर हे झाले डी ब्लॉक एलिमेंट, अगदी थोडक्यामध्ये पाहतोय आपण आज. त्यानंतर एफ ब्लॉक एलिमेंट. आपल्याला पिरियडिक टेबल जो असा आहे त्याच्या तळाशी ज्या या 2 ओळी दिसतात आपल्याला, यालाच आपण काय म्हणतो, एफ ब्लॉक एलिमेंट. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एफ ऑर्बिटल मध्ये असतो. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथे 1 ते 2 आहेत. आता पहा, एस ब्लॉक मध्ये 1 ते 2 आहेत, त्यानंतर 3 ते 8 आहेत पी ब्लॉक मध्ये. तर डी ब्लॉक मध्ये किती होते, 3 ते 12 इलेक्ट्रॉन होते आणि एफ मध्ये पुन्हा आहेत 1 ते 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये, 1 ते 2 आहेत. त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा, n-2 एफ 1 to 14 म्हणजे 1 ते 14 असतात. डी ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त 10, पी ऑर्बिटल मध्ये 6, एस मध्ये 2 आणि एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन असतात. n-1 डी 0 to 1 आणि n-2 या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर n ची व्हॅल्यू काय असणार आहे या ठिकाणी, मग 6 or 7 असणार आहे. कारण आता या ठिकाणी त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही पहा, हे या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा किंवा तुम्हाला याच ठिकाणी ते पाहायला मिळेल. लॅन्थेनाइडचं पहा, n = 6 असेल तर 5d ऑर्बिटल येईल आणि त्यानंतर मग n-2 मध्ये या ठिकाणी 4 येईल. तर या 4 ऑर्बिटल मध्ये 1 ते 14 पैकी किती इलेक्ट्रॉन असू शकतील, डी ऑर्बिटल मध्ये 0 ते 1 च्या दरम्यान असतील आणि जी एस ऑर्बिटल आहे तिच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील. आता या ठिकाणी एक गोष्ट आहे की इलेक्ट्रॉनची जी फिलिंग असते किंवा इलेक्ट्रॉन जे त्या ऑर्बिटल मध्ये किंवा त्या कक्षेमध्ये भरले जातात, तर अशा वेळेस काय होतं, डी ऑर्बिटल एस ऑर्बिटल मध्ये फारसा एनर्जी डिफरन्स नसतो. म्हणून काय होतं की डी ऑर्बिटलची एनर्जी थोडीशी जास्त असते. त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन पहिल्यांदा एस ऑर्बिटल मध्ये जातो आणि त्यानंतर पुन्हा डी ऑर्बिटल मध्ये येतो. तर या गोष्टी आपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयात, आज आपल्याला तेवढा वेळ पण नाहीये. तर उदाहरणादाखल जर तुम्ही 58 ॲटॉमिक नंबर असलेला जो सेरियम आहे लॅन्थेनाइड सिरीज मधला पहिला एलिमेंट म्हणजे तळाशी असणारा, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी 6s2 येईल. त्यानंतर मग -1 असल्यामुळे मग 5d0 येईल या ठिकाणी आणि त्यानंतर 4f2 येईल. तर अशा प्रकारे का लिहिलं जातं, तर त्याचं कारण तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या ज्या आपल्या एनर्जी लेवल्स आहेत त्याचा विचार करावा लागेल आपल्याला त्यासाठी, परंतु फारसं अवघड नाही आहे ते, पुढे एखाद्या व्हिडिओत करूयात आपण. त्याचप्रमाणे थोरियम हा देखील जो ॲक्टिनाइड सिरीज मधला पहिला एलिमेंट आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपल्याला या ठिकाणी 7s2 येईल, त्यानंतर 6d2 आणि मग 5f या ठिकाणी 0 आहे. अशा प्रकारे थोडं काळजीपूर्वक जर पाहिलं तर हे फारसं अवघड नाहीये. आपण MCQ करताना यावर जास्त विचार करू. कंटेन्स द लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज टिपिकली लोकेटेड सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल. आणि हे सर्व एलिमेंट लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड हे सर्व एलिमेंट काय आहेत, तर मेटल्स आहेत. इन बोथ सिरीज द एफ ऑर्बिटल आर ग्रॅज्युअली फिल्ड, म्हणजे क्रमाक्रमाने ग्रॅज्युअली फिल्ड होत जातात, क्रमशः भरल्या जातात. They exhibit a range of oxidation state. The d orbital may also participate in bonding. म्हणजे या एलिमेंट मध्ये डी ऑर्बिटल देखील बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकते. फॉर सम एलिमेंट्स विद इन दिस सिरीज, म्हणजे काही एलिमेंट जे आहेत यातले त्यामध्ये डी ऑर्बिटल देखील पार्टिसिपेट करू शकते. आज आपण SPDF ब्लॉक एलिमेंटचा कन्सेप्ट थोडक्यात पाहिला की व्हॅलन्स शेल नुसार हे क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नुसार हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, यामध्ये काही ग्रुप तयार झालेले आहेत. आपण याची माहिती अगदी थोडक्यात आता पाहूया यानंतरच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलाइट्स म्हणजे काय आणि पिरियडिक टेबलवर विचारले जाणारे प्रश्न देखील पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.